सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 20 वर्ष काम केलं आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले तेव्हा गांधीजींची त्यावर असहमती होती, पण ती दुसरी वेळ होती. ते आधी एकदा अध्यक्ष बनलेले होते आणि ते री-इलेक्शन होतं, आणि जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते तेव्हा गांधीजींच्या समर्थनानेच जिंकले होते. गांधीजींचा आशीर्वाद त्यांच्यासोबत होता. मतभेद सुद्धा होते, यात काहीच शंका नाही, कारण सुभाषचंद्र बोस यांची पद्धत संघर्षाची होती आणि ते हिंसक मार्गांचे देखील पूर्णपणे विरोधी नव्हते. ते स्पष्टपणे म्हणायचे, गरज पडली तर सशस्त्र क्रांतीही झाली पाहिजे. गांधीजी मात्र म्हणायचे, भारतामध्ये सशस्त्र क्रांती फार महाग पडेल आणि उलट नुकसानच करेल. म्हणून मतभेद होते, नक्कीच होते, पण 20 वर्षांचा काळ काही छोटा नसतो. 2 दशकं त्यांनी एकत्र काम केलं आहे. आजच्या काळात राजकीय फायदा घेण्यासाठी जर कोणी असं दाखवलं की नाही, हे दोघे तर एकमेकांचे शत्रूच होते, तर तेव्हाच ते यशस्वी होऊ शकतात जेव्हा लोकांनी इतिहास वाचलेलाच नसेल. आणि इतिहास वाचण्यासाठी तुम्हाला कुठेही जाऊन गुप्त कागदपत्र शोधण्याची गरज नसते. जी सामग्री सार्वजनिकपणे उपलब्ध आहे तीच वाचली तरी सुद्धा सत्य समजतं. कोणतेही 2 माणसं असतात तर असं आवश्यक नाही की ते प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी सहमतच असतील. कुठे सहमती असते, कुठे असहमती असते. मुद्दा इतकाच आहे, जी गोष्ट जशी आहे तशीच पाहिली पाहिजे. जिथे अ आहे तिथे अ म्हणा, जिथे ब आहे तिथे ब म्हणा. ब ला अ बनवू नका आणि उलटही करू नका.